सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. ऑफिसवाला लव विट्टशन भाग 237. मग आता प्रिन्सला कुहूने दिलेली कलरिंग बुक एंजलने प्रिन्सच्या खोलीत जाऊन तोडून टाकली आणि प्रिन्सने तिच्या कानाखाली दिली. आणि हे मात्र एंजलने तिच्या आईला म्हणजेच आर्याला सांगितलं नव्हतं. पण तिनं स्वतःची कलरिंग बुक दुसऱ्या दिवशी स्कूलमध्ये प्रिन्सला दिली. प्रिन्सने ती घेतलीच नाही, फेकून दिली तिची कलरिंग बुक. कारण त्याला एंजलचा फार राग आला होता. तिचं वागणं, तिचं बघणं, तिचा ॲटिट्यूड त्याला अजिबात आवडत नव्हता. ॲटिट्यूड तर त्याच्यामध्ये सुद्धा होता, पण विनाकारण ॲटिट्यूड का दाखवायचा? जिथं गरज असेल तिथेच दाखवावा, असा मताचा प्रिन्स होता. मग आता प्रिन्सने एंजलचा अपमान केला आणि एंजलला खूप राग आला. आणि परीची मुलगी कोयलसुद्धा तिला हसली. आणि मग तर एंजल आणि तिच्यात 36चा आकडा निर्माण झाला. आता एंजल कुहूला भाव देत नव्हती, तर कुहूसुद्धा एंजलला पूर्वीसारखा भाव देत नव्हती. स्कूलमध्ये प्रत्येक गोष्टीत त्या दोघीमध्ये टेन्शन निर्माण झाली आणि प्रिन्सवरून तर आणखीन जास्तच टेन्शन निर्माण झाली. आणि एंजलचा स्वभाव आणखीन जास्त आक्रमक होत गेला. ती कुहूला खऱ्या अर्थानं पाण्यात बघायला लागली. आता दुपारच्या ब्रेकमध्ये ग्राउंडवर खेळताना एंजलने कुहूला गर्दीचा फायदा घेत मुद्दाम ढकललं आणि ती पडली. तिच्या पायाला खरचटलं आणि ती खूप रडायला लागली. मग तिच्या टीचरनं तिला घरी पाठवलं आणि तिला अचानक दुपारीच घरी आलेली बघितली आणि परिचकित झाली. आणि हे सगळं कसं लागलं? जेव्हा तिनं विचारलं तेव्हा कुहू म्हणाली, मला एंजलनं ढकललं. मी फक्त खेळत होते आणि तिथून पळत होते. तिनं मला जोराचा धक्का दिला. आता कुहूच्या गुडघ्याला चांगलाच मार लागला होता. आणि हे सगळं ऐकलं आणि परीला फार राग आला. आणि आता एंजल्स जरा जास्तच होते असं तिला वाटलं. आणि तिनं कुहूला मलमपट्टी वगैरे केली आणि काही नाही होणार, लवकर बरी होशील असं म्हणून तिला दिलासा दिला. पण परीनं तू सुद्धा एंजलला ढकल वगैरे असलं शिकवलं नाही कुहूला. कारण लहान मुलांना असं शिकवणं हा गुन्हा असतो आणि इथूनच गुन्हा घडायला सुरुवात होते. पण आता परीनं सरळ सरळ आर्यालाच फोन केला. आर्या तिच्या ऑफिसमध्ये बसली होती CEO च्या खुर्चीत. आणि CEO चा ॲटिट्यूड आणि अकड दाखवत तिनं फोन घेतला आणि म्हणाले, हॅलो, हू इज स्पीकिंग. तसा परीला राग आला. आता हिच्याकडे परीचा नंबर असेलच ना सेव्ह, आणि तिच्या फोनवर तो सेव्ह असेल तरीसुद्धा असं विचारते की कोण बोलतोय. तरीही परी स्वतःला शांत ठेवत म्हणाली, आरू, मी परी बोलते. आणि मग आर्या तिला ओळखण्याचं नाटक करत म्हणाली, अरे परी, बोल ना. आणि परी म्हणाली, आर्या, तुझ्याकडे माझा नंबर सेव्ह नाही का? आर्या म्हणाली, ऑफकोर्स आहे. का गं, असं का विचारलंस? परी म्हणाली, मग तू मला प्रश्न का विचारला की कोण बोलतंय? आणि आर्या म्हणाली, अगं ते मी गडबडीत आहे ना, माझ्या फोनकडे लक्षच नाही. फक्त मी रिसीव्ह केला आणि कानाला लावला. आणि तुला माहीत आहे का इथे किती काम असतं? मी तुझा फोन रिसीव्ह केला हेच खूप आहे. आणि का फोन केला होतास? आणि आता बोलू की नको बोलू असं वाटलं. आणि परीनं शेवटी विषयाला हात घातला आणि म्हणाली, आरू, आज स्कूलमध्ये काय झालं माहीत आहे का? एंजलने कुहूला ढकलून दिलं आणि तिला खूप लागलंय. ती घरी आली आहे अर्ध्यात स्कूल सोडून. आणि आर्या गालात हसली आणि म्हणाली, ओ माय गॉड, असं केलं का एंजलने? परी, तुला नक्की खात्री आहे का की एंजलनेच ते केलं? माझी एंजल असं करणं शक्यच नाही. दुसऱ्या कोणीतरी तिला ढकललं असेल. आणि परी म्हणाली, नाही आर्या, कुहूने तिला ढकलताना बघितलं आहे. कुहू का खोटं बोलेल? आणि एंजलचं वागणं स्कूलमधलं कुहूसोबतचं अजिबात योग्य नाही. आणि आर्या म्हणाली, योग्य नाही म्हणजे काय? ती काय करते गं? हे बघ परी, मी तुझं ऐकून घेते, याचा अर्थ असं नाही की तू माझ्या मुलीच्या वागण्यावर बोलण्यावर बोट ठेवशील. परी म्हणाली, फक्त गोष्ट इतकीच नाही.
आणखीनही गोष्टी आहेत. हे बघ, प्रिन्सने मिहीरच्या बर्थडेमध्ये जे टॉय कुहूला दिले होते ते टॉय एंजलने तोडून टाकले. आणि आर्या आता रिलॅक्स होत म्हणाली, अच्छा, मग तुम्हाला टॉय घेऊन द्यायचे का नवीन? तसं असेल तर सांग, मी नवीन घेऊन देते. परी आता चिडली आणि म्हणाली, आर्या तू काय बोलतेस, तुला कळते का? हे बघ, टॉय नवीन विकत घेऊन देण्याची गोष्ट नाही. पण तिनं असं का केलं ते तू तिला विचार. दोघी पण लहान आहेत आणि लहानपणीच एंजलला कुहूचा इतका राग का येतोय? आणि तिच्या मनामध्ये खूप विष पसरला आहे. ती नेहमी माझ्या कुहूकडे तिरकस नजरेनं बघते. आणि आर्या म्हणाली, परी तू जरा जास्तच बोलते. असं काहीही नाही. पहिली गोष्ट, स्कूलमध्ये टॉय कोण घेऊन जातं गं? आणि इतरही आणखीन मुलं होती की त्यांनी टॉय तोडले असतील. माझ्या एंजलवर एकटीवर नाव का घेतेस? आणि परीच्या लक्षात आलं की आर्या सरळ सरळ एंजलला पाठीशी घालते. आणि परी चिडली आणि म्हणाली, आर्या हे तू योग्य नाही करत. लहान मुलांच्या वाईट स्वभावाला खत पाणी घालू नकोस. याचा पुढे जाऊन पश्चाताप तुला होईल. एंजल आता लहान आहे, तिचं मन कोवळं आहे, तोपर्यंतच सुधार. आणि आता परी हे अतिच बोलली असं आर्याला वाटलं आणि ती म्हणाली, तुला काय करायचं आहे गं? मी काहीही करेन. आणि माझ्या मुलीच्या वागण्यावर तू बोट उचलायचं नाही. तू तुझं बघ. आणि तुझ्या मुलीला सांग प्रिन्सपासून दूर राहायला. आणि परी म्हणाली, का? कुहू आणि प्रिन्स चांगले फ्रेंड आहेत आणि आम्ही नाही सांगत त्या दोघांना. तुम्ही एकत्र बोला, या, बसा. त्या दोघांना एकमेकांची कंपनी आवडते. यामध्ये तुला काय प्रॉब्लेम आहे? आणि आर्या म्हणाली, प्रॉब्लेम आहे. प्रिन्स माझ्या भावाचा मुलगा आहे आणि एंजलच्या मामाचा मुलगा. त्यामुळे एंजलचा त्याच्या दोस्तीवर हक्क आहे, तुझ्या कुहूच्याही आधी. त्यामुळे तू तुझ्या मुलीला त्याच्यापासून दूर ठेव, कारण तिच्यामुळे तो एंजलकडे बघतही नाही आणि फ्रेंडशिपसुद्धा करत नाही मोकळ्या मनानं. आणि तुझ्या मुलीचा तरी काय हक्क आहे गं प्रिन्सवर? म्हणून एंजलला राग येत असावा. आणि माझ्या एंजलचा राग खूप डेंजर आहे बरं का. त्या रागाच्या भरातच ती काहीही करते. आणि तिचं बोलणं ऐकून परी तर चाटच पडली आणि म्हणाली, आर्या अगं काय बोलू तुला मी. तू तर सरळ सरळ तुझ्या मुलीच्या चुकीच्या वागण्याचं समर्थनच करते. पण मी तुझ्यासारखी नाही. मी माझ्या मुलीला वाईट शिकवणार नाही. हे बघ, उलट प्रिन्सला सुद्धा सांग एंजलसोबत फ्रेंडशिप करायला, त्यात काय इतकं. पण तू असा विचार करू नकोस. आणि हे बघ, मुलं लहान आहेत असं त्यांना शिकवू नको. त्यांच्यावर वाईट संस्कार नको करू, नाहीतर तू एक वाईट आई ठरशील. तशी आर्या चिडली आणि खुर्चीतून ताडकन उभा राहिली आणि म्हणाली, शटअप, खूप बोलतेस तू. मी वाईट आई नाही, समजलं? उलट माझ्या मुलीचा जिकडे ओढा आहे, तिला जे आवडतं ते मिळवून देण्याची मी धडपड करते. आणि मी एक चांगली आई आहे. इतर कोणत्याच बाबतीत मी एंजलला वाईट शिकवणार नाही. तिच्यावर माझे संस्कार आहेतच, पण प्रिन्सच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज. असं म्हणून आर्यानं रागात फोन ठेवला. आणि आता परीला सुद्धा भयंकर राग आला होता आणि तीही इकडे म्हणाली, ओके, प्रिन्सच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज तर नो कॉम्प्रोमाइज. तुला कोणतीही गोष्ट हट्टाने मिळवण्याचा सवय आहे ना, तर बघूच तू जिंकतेस की मी. असं म्हणून परीनं सुद्धा आर्याच्या विरोधात तलवार उपसली. आणि लहानपणापासून तू माझ्यासोबत जे काही वागत आलीस ना, ते मी माझ्या मुलीच्या बाबतीत तुला वागू देणार नाही, असं म्हणाली. असशील तू वर्ल्ड बेस्ट एखाद्या कंपनीची CEO किंवा अर्जुन अंकलची मुलगी, म्हणून तुला इतरांसोबत असं सुडानं वागण्याचा हक्क मिळत नाही. आणि बघूच शेवटी प्रिन्स कोणाचा होतो. आता एकाच व्यक्तीच्या अनेक लोकांसोबत फ्रेंडशिप असू शकतात बरं का, पण हे प्रिन्स बाबू जरा रिझर्व कॅटेगरीतले होते. एका म्हणजे एकाच व्यक्तीवर आणि एकाच बेस्ट फ्रेंडवर ठाम, अर्जुन सरांसारखे. आणि फार कमी लोकांमध्ये तो आत्तापासूनच वावरत होता. दादाजींची सावली होता ना, त्यामुळे कुहू बेस्ट फ्रेंड होती आणि एंजलला नो एंट्री होती. आणि असं जर हे प्रिन्स बाबू करायला लागले तर इतर त्यांच्यावर मरणाऱ्या मुलींनी काय करायचं? आता त्यांचेच पिताश्री म्हणजे आर्यन मात्र तसा नव्हता. सगळ्यांशी हसून खेळून बोलायचा, पार्ट्या करायचा, डान्स करायचा. प्रेम मात्र एकीवरच, बाकी सगळे फ्रेंडच फ्रेंड. आणि बाकीच्यांना समाधान वाटायचं, चला तो निदान बोलतोय तरी. पण इकडे प्रिन्स
म्हणजेच आदित्य आर्यन देसाई यांचा मामला थोडा टाईट होता. गोष्टी नाही आवडल्या की सरळ कानाखाली. आणि एंजलची तर सुरुवात आतापासूनच झाली होती त्याचा मार खाण्याची. मग आता परीनं ही गोष्ट कोणालाही नाही सांगितली आणि ऋषीच्या बर्थडेच्या तयारीला लागली. आणि तिनं सुद्धा सगळ्यांना इन्व्हिटेशन दिलं, अगदी इंद्राला सुद्धा इन्व्हिटेशन दिलं. म्हणजे तो आर्याला घेऊन येईल, पण परीनं स्वतः आर्याला फोन केलाच नाही. आणि त्या दोघींमध्ये चांगलंच वाजलं होतं. आणि ती आली तर आली, नाहीतर नाही आली, असं परीला वाटलं. मग आता एका आलिशान अशा हॉटेलमध्ये परीनं पार्टी अरेंज केली होती. ऋषीच्या स्टाफला सुद्धा बोलवलं होतं. आणि हळूहळू सगळे गेस्ट येत होते. आणि काही जे मेन गेस्ट होते त्यांना स्वतः ऋषीनं इन्व्हाइट केलं होतं. अर्जुन, अतुल या सगळ्यांना ऋषीनं स्वतः त्यांचा मान ठेवून इन्व्हाइट केलं होतं. त्यामुळे जाणं तर भागच होतं. मग स्वीटीनं प्रिन्स आणि प्रिन्सेसला तयार केलं आणि तन्वी अर्जुनसोबत गाडीमध्ये पुढे पाठवलं. आर्यन स्वीटी तयार होत होते आणि स्वीटी आज नवीन साडी ट्राय करत होती. आणि तिच्या साडीच्या निर्याणा बसतच नव्हत्या, सारख्या निसटायच्या. आणि ती आरशासमोर उभा राहून हे सगळं करत होती. आणि निर्या तिच्या मनासारख्या बसत नव्हत्या आणि ती जाम वैतागली होती. आणि तिथेच शिट्टी मारून मारून डोक्याच्या केसांवरून कंगवा फिरवत असलेला आर्यन तिला म्हणाला, बेबी थोडंसं साईडला हो ना. आणि वैतागली होती स्वीटी आणि ती म्हणाली, तू गप्प बस आणि खाली बस, मला पकडू लाग. आर्यन बघ ना, ही साडी व्यवस्थित बसतच नाही. आणि आर्यन म्हणाला, ओके बेबी मग दुसरी घाल. पण पटकन सल परीचे खूप फोन आले. तसं स्वीटीनं त्याच्याकडे थोडंसं रागात बघितलं आणि म्हणाली, आर्यन बायका समोर आहे तुझ्या, परी परी काय करतोस. आणि आर्यन म्हणाला, तुला सुद्धा परीशी जेलस व्हायला लागली का, जशी प्रिन्सेसला होते तशी. आणि स्वीटी म्हणाली, आर्यन मी का जेलस फील करेल, तू जरा अतिच बोलतोस बरं का. आणि आर्यन म्हणाला, आता सगळीकडे तेच सुरू आहे ना, परीची कुहू आणि परी सगळ्यांच्या हिट लिस्टवर आहेत. आणि स्वीटी म्हणाली, तू आर्याविषयी बोलतोस ना, मग तिला बोल ना, मला कशाला बोलतोस. मी कधीही कोणासोबत जलस फील केलं नाही, असं म्हणून तिनं नाक फुगवलं. आणि म्हणाली, आता मला पार्टीत यायचंच नाही, तू जा एकटा तुझ्या बेस्ट फ्रेंडच्या पार्टीत. असं म्हणून त्या न बसणाऱ्या निर्या तशाच हातात घेतल्या आणि बेडवर रागात बसली. आणि आता आर्यन म्हणाला, बेबी मी असं कुठं म्हणालो, पटकन कर ना, उशीर होतोय. मॉम आणि डॅड पोहोचतील आणि मग फोन करतील. आणि स्वीटी म्हणाली, मग तू एकटा जा. तू असं का म्हणालास, तुला माहीत आहे ना माझ्यावर माझ्या मॉमचे संस्कार आहेत, म्हणजेच तुझी आत्तू. आणि माझ्या आत्तूचे सुद्धा संस्कार आहेत माझ्यावर. मग मी चुकेल का. हां, थोडासा राग यायचा परीचा जेव्हा ती चिकू करायची आणि माझ्यासमोरून माझ्या हातातून तुला ओढून घेऊन जायची. थोडंसं वाईट वाटायचं, पण माझ्या नशिबावर ठाम विश्वास होता की तू माझाच होणार आहेस. आणि आर्यन हसून तिच्या गळ्यात हात टाकून म्हणाला, जाने मन, नशिबावर नाही मामावर, खरं की नाही. ती हसली आणि म्हणाली, हो, तू नाही ना मला होकार दिला तर मी तुला मिळवलाच असता. शेवटी मामाकडे हट्ट करणारच होते आणि मामांना सुद्धा माहीत होतं की त्यांच्याकडून मला काय पाहिजे. पण तुलाच मी आवडले आणि सगळं सोपं झालं. आणि आर्यन हसून तिच्या नाकाला नाक चिकटवत म्हणाला, का नाही आवडणार, इतकं सगळं स्वीट असताना का नाही आवडणार. आणि मला सगळ्यात जास्त काय आवडायचं माहीत आहे, तुझा नटखटपणा. आणि तू मला जी टशन द्यायची ना आणि आव्हान द्यायची ना ते आवडायचं. मला नेहमीच आव्हान देणारी माणसं आवडतात, शेळी बकरीसारखी नाही आवडत. बिकॉज आय एम टायगर, मी डॅडचा टायगर आहे आणि तू माझी सुभेदाराची शेरणी. आणि तुझ्या त्या सगळ्या डायऱ्या, ओफ, त्या डायऱ्या वाचूनच मी टोटली फ्लॅट झालो स्वीटी. आणि त्यावरूनच कळलं की तू माझ्यावर किती प्रेम करतेस आणि समोर आल्यावरून इतकी बदमाशी करतेस. आणि ती हसली. मग आर्यन तिच्या हाताला पकडून म्हणाला, आता उठ ना बाबा. आणि स्वीटी म्हणाली, नो, आधी हे सांग की तू असं का म्हणालास की मी जलस करते. आर्यन, मी माझ्या आयुष्यात खूप सुखी आहे, मी कोणासोबतही जलस करत नाही. आणि आर्यन मला, हो बेबी मला माहीत आहे, पण तुझ्या त्या लाडक्या आरूला काही समजवता आलं तर समजव ना गं. आज तरी पार्टीमध्ये येणार आहे की नाही काय माहीत. ती मात्र परी आणि कुहूविषयी खूप जलस पकडून आहे.
आणि त्या एकत्र आल्या की मला तर धडकीच भरते. तू पण सध्या प्रिन्सला एंजलसोबत बोलायला सांगते, समजवते, ते खूप चांगलं करतेस बरं का. त्यामुळे आरू थोडी तरी खुश राहते. आणि स्वीटी म्हणाली, मग काय करू? इथं येऊन जर प्रिन्स तिच्यासोबत खेळला नाही तर आरूला किती राग येईल आणि ती सगळ्यांवर राग पकडेल. आणि थांब, आज ती पार्टीत येणार की नाही हे मी विचारते, असं म्हणून स्वीटीनं आर्याला फोन लावला आणि म्हणाली, आरू तुम्ही निघालात का पार्टीसाठी? आणि आर्या तोंड वाकडं करत म्हणाली, नाही स्वीटी दी, अगं माझं ना डोकंच दुखते, त्यामुळे फक्त इंद्राजी येणार आहेत, मी आणि मुलं नाही येणार. पण आता परीसोबत तिचं भांडण झालं हे तिनं नाही सांगितलं. आणि स्वीटी म्हणाली, ओके टेक केअर. तशी आर्या म्हणाली, पण स्वीटी दी प्रिन्सेस गेले का पार्टीमध्ये? स्वीटी म्हणाली, हो ते तर आत्तू आणि मामासोबत कधीच गेले, मी आणि आर्यन पाठीमागं थांबलोय, निघतोय आता आम्ही पण. आणि आर्यानं तोंड वाकडं केलं आणि ओके म्हणून फोन ठेवला. आता तिला वाटलं की मी जायचं की नाही या पार्टीत, पण राहू दे, तिनं मला इन्व्हाइट केलंच नाही, तिनं इंद्राला इन्व्हाइट केलं तर त्याला जाऊ दे. आणि आता इंद्रासुद्धा तिला आग्रह न करता पार्टीत निघून गेला होता, कारण आर्या आणि एंजल पार्टीत आल्या की त्या कुहूवरून आणि प्रिन्सवरून पुन्हा वाद निर्माण होत होता. आणि हे इंद्राला सगळं माहीत होतं. त्यापेक्षा ती डोकेदुखी नकोच, म्हणून आपलं जायचं, शुभेच्छा द्यायच्या, हजेरी लावून पुन्हा फिरायचं असं त्यानं ठरवलं होतं. मग आता SP ऋषी तिवारी सुटाबुटात तयार होऊन सगळ्यांच्या शुभेच्छा स्वीकारत होते. काही दिवसातच त्याचं सुद्धा प्रमोशन होणार होतं आणि मग माहीत नाही तो कोणत्या शहरात जाईल. परीसुद्धा त्याच्या शेजारी उभी होती आणि दोघं मिळून सगळ्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करायचे. इतक्यात तन्वी अर्जुन आले. प्रिन्स आणि प्रिन्सेसने त्या दोघांचा हात सोडला आणि समर, समीर, मिहीर, क्रिश, कुहू ह्या मुलांमध्ये मिसळले. आता शेवटी मुलं ती मुलंच होती. क्षणात भांडतात, क्षणात खेळतात, मोठ्यांनी त्यांच्यामध्ये जास्त इंटरफेअर करायचा नसतो. मग ऋषी मात्र खाली वाकला. त्यानं अर्जुन तन्वीला नमस्कार केला आणि आशीर्वाद घेतला. अर्जुनने त्याला खांद्याला पकडून हृदयाशी लावला आणि मिठी मारली आणि इकडे तिकडे बघून म्हणाला, सगळे गेस्ट आलेत का? परी म्हणाली, अंकल थोडेफार राहिलेत, मग पार्टी सुरू होईलच, तुम्ही बसा ना, असं म्हणून तिनं त्यांना एका टेबलवर बसवलं. मग आता अतुलही आला, विवेकही आला आणि नेहमीप्रमाणेच सगळ्यांचा ग्रुप झाला आणि त्यांच्या ते गप्पा मारत बसले. स्वीटी, आर्यनसुद्धा पाठीमागून आले, त्यांच्या ग्रुपमध्ये मिसळले. पण आर्या कुठं दिसत नव्हती आणि ती का नाही आली म्हणून कोणी जास्त तिचा विचारही केला नाही. ऋषीच्या तर लक्षातच नव्हतं, पण परीने सुद्धा मुद्दाम तिची चौकशी नाही केली. उलट ती नाही आली तेच बरं झालं, नाहीतर पुन्हा कुहू आणि प्रिन्सवर लक्ष ठेवत बसली असती असं तिला वाटलं. मग नेहमीप्रमाणेच पार्टी छान झाली, सगळ्यांनी एन्जॉय केला आणि घरी गेले. आणि झोपताना स्वीटी आर्यनला म्हणाली, आर्यन खरंच आरू नाही आली रे. आणि बघितलं का, कुहू आणि प्रिन्स एकमेकांसोबत किती बिनधास्त खेळले. पण हे बघ, जशी आरू सांगते ना तसं मला वाटतं की जसा माझ्या तुझ्यावर हक्क आहे तसाच एंजलचा प्रिन्सवर पहिला हक्क आहे. आणि आर्यननं तिला आता एक प्रश्न विचारला आणि म्हणाला, बेबी मला एक सांग, जर तुझं आणि माझं लग्न झालं नसतं तर तुला काय वाटलं असतं ग? तसं स्वीटी गप्प बसली आणि आता काय सांगावं तिला कळेना. आणि आर्यन म्हणाला, बोल ना बेबी, तू माझ्यावर जीवापाड प्रेम करतेस आणि मी तुला मिळावा म्हणून तू खूप प्रयत्न केला, पण मी तुला मिळालोच नाही. किंवा तू तसा प्रयत्नही केला नसता, तू शांत राहिली असती, मी दुसऱ्याच कोणाचा तरी झालो असतो, मी रोज तुझ्यासमोर असतो प्रत्येक पार्टीमध्ये, मी दुसऱ्याच कोणाचा तरी हात पकडून पार्टीत आलो असतो. पण मी तुझं प्रेम आहे आणि तुझ्या डोळ्यासमोर दुसरीचा हात हातात घेऊन डान्स करत बसलो असतो, तर तू काय केलं असतं? आणि मान्य आहे तू पण तुझ्या संसारात सुखी आहेस आता लग्न करून, पण कुठेतरी ते पहिलं प्रेम असतं जे अपूर्ण राहिलेलं असतं. मग त्यासाठी तू समझोता केलेला असतो आणि मन मारून त्या प्रेमावर पाणी सोडलेलं असतं. आणि ज्याला ज्याचं पहिलं प्रेम मिळतं तो खुशनशीब असतो आणि ज्याला मिळत नाही तो बदनशीब असतो. आणि एकानं त्याग केला तरच दुसऱ्याला त्याचं प्रेम मिळतं आणि प्रेमात त्यागसुद्धा महत्त्वाचा असतो स्वीटी. आणि तो त्याग परीनं केलाय. तुला आणि मला आपलं प्रेम मिळालं, पण तिला मिळालंच नाही. मग काही वर्षांनी हे सगळं तुमच्या मुलीसोबत घडलं असतं तर तू काय केलं असतं? आणि स्वीटी आता लगेच म्हणाली, तर आर्यन मी माझं पहिलं अपूर्ण प्रेम राहिलंय, पण माझ्या मुलीचं प्रेम मी पूर्ण करून दिलं असतं आणि मला समाधान वाटलं असतं, कारण आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत जगायला मिळालं तरच ते जगणं असतं. तूच म्हणतोस ना?
जिसे दिल चाहे उसी के हो जाना, इसी को ही जिंदगी कहते हैं. आणि जर अशी सिच्युएशन असती ना, तर मी माझं दुःख बाजूला ठेवलं असतं आणि माझ्या मुलीला किंवा मुलाला जे आवडतात त्यांच्यासोबत पुढे जायला मदत केली असती. आणि आर्यन सिरियस होत म्हणाला, मग परीसुद्धा तेच करते. तसं स्वीटीनं आर्यनकडे चकित होऊन बघितलं आणि म्हणाली, म्हणजे आर्यन, परी तुझ्यावर प्रेम करत होती, बेस्ट फ्रेंड असूनही? म्हणजे ती तुझी फक्त बेस्ट फ्रेंड नव्हती का? आणि आर्यनने नाही म्हणून मान हलवली आणि डोळे झाकून घेतले आणि म्हणाला, ते तिचं सिक्रेट प्रेम होतं. आम्ही दोघे लहानपणापासूनचे बेस्ट फ्रेंड आहोत, एकमेकांना खूप छान ओळखतो, खूप छान समजून घेतो आणि अशा परिस्थितीत प्रेम होणं साहजिकच आहे. पण तिनं ते कधीच व्यक्त होऊ नाही दिलं, फक्त तुझ्यामुळे. मग आता मला सांग बेबी, जर तिच्या बाबतीत घडलं, ती कुहू बाबतीत होऊ देईल का? कुहू आणि प्रिन्स जर एकमेकांना पसंत करत असतील तर त्या दोघांनी काय करावं? आणि आता हे ऐकून स्वीटीला थोडा धक्काच बसला. ती पुन्हा गप्प झाली. कारण ज्याला आपण पसंत करतो तोच लाईफ पार्टनर असावा असं प्रत्येकाला वाटतं. स्वीटीचं स्वप्न तर पूर्ण झालं, म्हणून तिला इतरांच्या दुःखातलं काही माहीत नव्हतं. पण तिला आता परीचं दुःख समजत होतं आणि आता कुठेतरी तिनंही आर्याचं न ऐकण्याचा निर्णय घेतला आणि मुलांना मुलांच्या पद्धतीनं फ्रेंडशिप करू द्या, प्रेम करू द्या असं ठरवलं. आणि इकडे इंद्रासुद्धा पार्टीतून आला. मुलं झोपली होती आणि आर्या म्हणाली, इंद्रा, कशी झाली पार्टी? आणि इंद्रा म्हणाला, छान, चांगली अरेंजमेंट केली होती परीनं. आणि आर्यानं तोंड वाकडं केलं आणि तिला जाणून घ्यायचं होतं की मी पार्टीत आली नाही म्हणून मला किती जणांनी मिस केलं. कोणी विचारलं का की आर्या का नाही आली? आणि तिनं इंद्राला तसं विचारलं आणि इंद्रा म्हणाला, कुणीही तुझं नाव घेतलं नाही, सगळ्यांनी आपल्या आपल्या वाटणीचा एन्जॉय केला आणि निघून गेले. अगं, सगळे खूप थकलेले असतात, या पार्टीच्या निमित्तानं रिलॅक्स होतात, एकमेकांना भेटतात आणि एवढी बिझी लाईफमध्ये कोणालाही फुरसत नसते इतरांचा इगो आणि ॲटिट्यूड सांभाळत बसण्याची, असं म्हणून त्यानं तिला रागात बघितलं आणि फ्रेश व्हायला गेला. तसा आर्याचा चेहरा पडला आणि तिला वाईट वाटलं. आणि इंद्रा आणखीन थोडा मागे वळला आणि म्हणाला, आणि तुला सांगू का, चक्क तुझ्या मॉम आणि डॅडने सुद्धा विचारलं नाही की त्यांची मुलगी का नाही आली. आणि आता हे ऐकलं आणि आर्याला आणखीनच वाईट वाटलं. आणि आता स्वीटी नाराज होत इकडं आर्यनला म्हणाली, आर्यन, परीकडे बघून वाटायचं की ती तुला लाईक करते, पण तुझं काय आर्यन, तू माझ्यावरच प्रेम करत होता ना पहिल्यांदा? जसं तू माझं फर्स्ट लव आहे तसं मी पण तुझं फर्स्ट लव आहे ना? असं तिनं थोडं काळजीत पडून विचारलं. कारण जर आर्यनसुद्धा परीवर किंवा इतर कोणत्या मुलीवर पहिलं प्रेम करत असला तर स्वीटीला वाईट वाटणार होतं. आणि आपण कोणाचं तरी पहिलं प्रेम असणं ही खूप भाग्याची गोष्ट असते. आणि आता पुन्हा बदमाश आर्यन बाबू खूप सिरियस झाले. एक दीर्घ श्वास घेतला आणि निराश झाला. आणि ते बघितलं तसं स्वीटी खूप नाराज झाली.